कुत्र्यासारखा तुला जन्मात तुला पोरगी देतो का बे? अबे कोंबडी सारखा पोसून टाकीन पोरीले, पण तुले तर नाही देत बे बुटक्या. घरी ठेवून दिली का पिकू घालता की? अबे कोंबडी सारखा पोशीन म्हणतो तर. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा उद्देश असा की तुमची पोरगी अंडे देते. अंडे देते तू फोडायला जातो. अबे भोंगुड्या, तुले नाही दे बे मामा, मले देते. कलर पार बांध घ्या. आता कलरच तसा अरे अंधारात दिसायला नाही पाय नाहीच दिसत हो. सकाळी 5 वाजले का तांदळा लागते याला कोटी आहे म्हणून. आबा मग अबे भाषा, याच्या जन्माच्या वेळेची गोष्ट. याचा जन्म होत असताना लाईटच गेली म्हणते, म्हणून हे असं कारण कुचकुच झालं. दाखवतेस रे. पण मामा मी का म्हणतो, का म्हणतो मग आता आपण करायचं तरी काय बा? करायचं काय म्हणजे भाजपवाल्यानं काय केलं? भाजपवाल्यानं सिलेंडर हो हो सिलेंडर फ्री देतात. हो हो सुरुवातीला याची किंमत किती होती? असं 400-500 400-500. हो. बरोबर आहे. उज्ज्वला गॅस योजना हा 100 रुपयात सिलेंडर वाटप केले या सरकारनं. तेव्हा मी कुठे गेलो की किती तू भारे बांधायला गेला होतास म्हणून. अच्छा गेलो 100 रुपयात उज्ज्वला योजना सुरू केली या सरकारनं. तसा हो. आणि आता सिलेंडरची किंमत किती आहे? असेल 1200. असल नाही बे कारवांग्या चांगला. 1200 म्हणजे असल म्हणजे का 4 आठाने होत का बे? मी सोडवतच नाही. भाववाढ हो भाववाढ, हे लक्षात घे. तसा हो की हे किती महागाई करून ठेवलं ते लक्षात घे. आणि तू म्हणते का बाया लाडकी बहिणी योजना आबा 1500 रुपये. मग आता 1500 रुपये देत आहे बायाले. हो त्याने मस्त खुशी. आता तोंडा साखर पडल्यासारखा. आता महागाई किती, तेलाची किंमत किती? असेल 150 गाठा. पहिले किती होती? 60-70 होती घरे. 70. पेट्रोल पेट्रोल आता असेल 120-130. हा आणि पहिलं 60-70. बेसन बेसन 20 रुपये. 30 रुपये 40 रुपये. हो. आता 105. म्हणजे ज्या आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या गोष्टी यायनं महाग करून ठेवले. म्हणजे लाडकी बहीण म्हणून बाईले देवाचे 1500 आणि भाटिव्या काढून काढायचे 15,000. तसा या भाजपवाल्याचा कार्यक्रम आहे. हो पण मामा मी का म्हणतो पंपूर्णाले जातानी काय अरे बापरे बाप्पा बाप्पा आपण दुरूनच तो दिसत नाही दिसत. अबे दुरून दिसत नाही तर का हो बे बापा बापा करत का? एवढीची वस्तू हो का? एवढा मोठा पुतळा बांधून आहे 25 करोडाचा. बाप रे, मग तू इंजिनियर होतास म्हणे ना त्या पुतळ्याचा. 25 करोड याच्याच हातात दिले म्हणे. आम्ही शिकलोच नाही तर. अबे 7वी नापास. अबे फक्त ते दिखाव्यासाठी 25 करोड होते. 5 करोडचा पुतळा ना 20 करोड खिशात होत. तसा हो की कसाच हो. मग चंद्रपूरला जातानी हो. ते टर्निंग आहे बाबा 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 किती मोठा बापत हो गार्डन बॉटनिकल. पाहिलं की मामा तुम्ही बॉटनिकल गार्डन किती जबरदस्त किती. बाबा बाबा बॉटनिकल गार्डन. मग अबे नुसते तुमच्यासारख्या जवान पोरायले लफडे करासाठी होतो. कोणते बुजुर्ग माणसं जातात बे तिथे. नुसते जवान पोरांना पोरी जाताना लफडे करून घराला येतात बे. पोरी मग सांगून जाते बाबा माझा एक्स्ट्रा क्लास आहे मग तिथेच जात असेल मग. त्याचा क्लास होतो वाला. तसा हो. मग आता मला सांग, एवढी महागाई करून ठेवलं ना या सरकारनं आणि एक तर नोकरी आहे बंद केलं ना. हो मग आता तो सुशिक्षित वर्ग आहे, जो युवा पिढी आहे, बरोबर आता नोकऱ्या नसल्यावर का करते? मग टेन्शन घेते, व्यसनाच्या आहारी जाते. बरोबर आहे. बरोबर. मग या देशाचा जो कणा राहते हा युवा वर्ग, हा कणा जर मोडला तर देश कशावर उभा राहील बे? कसाच नाही राहत. कसाच कसा उभा राहील? नाही. व्यसनाच्या आहारी गेला मग काय करणार आहे? व्यसनासाठी पैसे नसल्यावर काय करणार आहे? चोऱ्या कराल, लुटमार कराल, डाके डाल. बरोबर आहे. या गोष्टी केल्या मग आपल्या भारत देशाचा समोरचा भविष्य काय काहीच नाही. आहे का? काहीतरी नाही. मग
हो पण मामा मी का म्हणतो का म्हणता मग आता आपण करून तरी काय करू तरी काय नाही, डोळे खुले ठेवला तर सगळं दिसते, नाही तर काहीच नाही दिसे. असं तुला जवळचं दिसते का? का हो दाखवा पण दिसते का? हो तिथे सांगतो कोण आहे रे तिथे? कोण काका काका आपला अबे काका ना ते मावशी बसून आहे अरे भोकण्या. मी काकाला सर आणलो नाही तर काय आता काका लावते बे, या वयात भोकला झाला तू. खरं आहे की ना बे भाषा? हो हो बिलकुल खरा खरा हा काला तर चढवाले आता चढवत आहे बे ते, खरी गोष्ट आहे. तर आपल्यामध्ये नाही का आपल्या सर्वांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपल्या सर्वांच्या समस्या शिक्षण पाहण्यापासून अच्छा तर सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या विधानसभेत जे प्रखरपणे खंबीरपणे मांडू शकते असं एक नेतृत्व आपल्याला भेटलं आहे. कोण हो? ते म्हणजे डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे. बरोबर उच्च शिक्षित आहेत. हो का? मग त्याचा चिन्ह वगैरे काय आहे? त्यांचं चिन्ह आहे चहाची केटली. अच्छा चहाची कटली मग तसं आहो की मग 17 वेळचा दुकानात जाऊन चहा पितो. हो ते तर आपली इष्टम आहे काय इष्टम कायचा इष्टम उभे हा यानं कोठून शोधलं बा इष्टम? अबे सिस्टम असेल दिवसभर येतात तुझा. इष्टम म्हणजे ना दात दाखवते वांडरू बेटा. मग मामा नमस्कार का म्हणता? बरीच चर्चा चालू आहे तुमची. चांगली रंगवली आहे. हो का? मस्त पेपर वगैरे झाले, धान वगैरे बांधून झाले तुमच्याकडचे? नाही, आपण शेतकरी वर्ग आहोत ना, आपल्याला कष्ट केल्याशिवाय पोट भरत नाही. पोट भरत नाही मित्रांनो. झाले धान वगैरे बांधून? मस्त पेपर वगैरे वाचत होत्या. नाही, मी तुमच्याच मागे होतो. तर मी एक अशी बातमी ऐकली की नवेगाव मोरेमध्ये एकही शिक्षक नाही. बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो. ही बातमी मी पण वाचली होती. बरं मग त्या नवेगाव मोरे शाळेमध्ये शिक्षक कमी होते, एकच शिक्षक होता आणि त्याच्या मागे, त्या शिक्षकाच्या मागे 100-150 विद्यार्थी होते. आता मला सांगा मित्रांनो, जर 100-150 200 मुलं असतील आणि त्याच्या मागे जर एकच शिक्षक असेल तर आपले मुलं घडतील का हो? अजिबात नाही. नाही ना. ती शाळा बंद करण्याच्या अवस्थेत आली होती. तिथले मुलं असे इकडे तिकडे भटकत राहत होते. पण ही गोष्ट डॉक्टर अभिलाषाताई गावतरे यांना माहिती झाली. त्यांनी पटकन जशी गोष्ट माहीत झाली तशीच त्या नवेगाव मोरे गावाला त्यांनी भेट दिली. बरं त्या सर्व मुलांच्या ज्या समस्या आहेत त्या ठिकाणी जाणून घेतल्या. एवढेच ना मित्रांनो, स्वतः अभिलाषाताई त्या गावामध्ये पुढाकार घेतला आणि सर्व मुलांना त्यांच्या पाल्यांना घेऊन एकही इथला सामान्य माणूस, सर्वसाधारण माणूस, उच्च पदावरचा माणूस कोणीही त्या मुलांच्या मदतीला आला नाही मित्रांनो. मग त्यावेळेस अभिलाषाताईंनी स्वतः पुढाकार घेऊन त्या सर्व पाल्यांना घेऊन त्या शासनापर्यंत गेल्या, कलेक्टर पर्यंत गेल्या, तिथे दाद मागितली, मोठं आंदोलन केलं. आपण वाचलं असेल. ते आंदोलन एवढं मोठं होतं, त्यांना भाग पडायलाच लागलं आणि त्या कार्याला सुद्धा त्यांच्या यश आलं मित्रांनो. आणि अवघ्या 2 दिवसातच त्या शाळेमध्ये शिक्षक मिळाला आणि तिथले जर आता मुलं बघितले तर चांगलं शिक्षण घेत आहेत. एवढं मोठं कार्य त्या अभिलाषांनी केलं. अभिलाषाताई एवढ्या कार्यशील आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत, त्यांना गरिबाची जाण आहे. आपण बघितलं मित्रांनो, शेतकऱ्याचे प्रश्न असोत, कापसाला भाव, शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव, धानाला भाव मिळत नसल्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी शासनापर्यंत दाद मागितली मित्रांनो. एवढं मोठं कार्य या अभिलाषाताईंचं आहे. आपण बघितलं या 2 वर्षाच्या आधी एक महाभयानक कोरोना काळ आला होता. त्या कोरोना काळामध्ये आपण घराच्या बाहेर सुद्धा निघत नव्हतो. म्हणजे आपल्याला
एक प्रकारचं जेलमध्ये लागल्यासारखं. जो आपण सामान्य शेतकरी जो आपल्या बैलाला मुसका बांधतो ना, धान खाऊ नये, गवत खाऊ नये म्हणून, आपल्याकडे सुद्धा मास्क होता. बरोबर आहे मित्रांनो? एवढा भयानक तो काळ होता की आपला जर वडील त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल, त्या हॉस्पिटलमध्ये असेल आणि आपला वडील जर मरण पावला मित्रांनो, तर त्या वडिलाला अग्नी सुद्धा देता येत नव्हती. एवढा भयानक काळ होता. बरोबर. असे मृतदेहाचे सळा होता. म्हणूनच कशाची तमा न बाळगता डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे आणि डॉक्टर गावतुरे साहेब हे दोन्ही दाम्पत्य त्या कोरोना काळामध्ये रुग्णांची मुक्तपणे सेवा केली. त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या तब्येतीची काळजी न करता अगदी निस्वार्थपणे त्या कोरोना काळामध्ये त्यांनी सहकार्य केलं. एवढं मोठं कार्य या अभिलाषाताईच्या हातातून घडलेलं आहे. म्हणूनच आपल्याला आपली समस्या शासनापर्यंत मांडायची असेल तर आपल्याला आपल्या हक्काचा माणूस निवडावाच लागेल मित्रांनो. आणि ती म्हणजे फक्त गोरगरिबांची आशा म्हणजेच आपली डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे मॅडम. म्हणून म्हणायचं आहे, मशाल पेटवून क्रांतीची दारदारी, मशाल पेटवून क्रांतीची दारदारी, न लढण्या माग हटली लोक हक्कासाठी झटली. ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली. मशाल पेटवून क्रांतीची दारदारी, मशाल पेटवून क्रांतीची दारदारी, न लढण्या माग हटली लोक हक्कासाठी झटली. ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली. चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली. मशाल पेटवून क्रांतीची दारदारी, न लढण्या माग हटली लोक हक्कासाठी झटली. ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली, ताई अभिलाषा बोध चिन्ह आपलं कटली. अरे भाऊ नमस्कार. नमस्कार.